पण गेल्यानंतर त्याने काय केलं, आधी त्याच्या कॅबिनचा जो लॅच असतं ते बंद करायला सांगितलं. मग तांब्याच्या भांड्यात एक पाणी आणलं आणि ते मला त्याने ते प्यायला दिलं. त्या पाण्याची चव खारट आणि एवढी कडवट होती ना की ते पाणी पिल्यानंतर मला एकदम मळमळायला लागलं, एकदम गरगरायला लागलं. जेवढं जास्त पाणी पिशील तेवढं त्याने फळ जास्त मिळेल असं त्याने मला सांगितलं. मला पाणी पिलेला ग्लास डोक्यावर ठेवून उभं राहायला सांगितलं. मी पण त्या डोक्यावर ग्लास ठेवून उभी राहिली आणि गायत्री मंत्र म्हणू लागली. माझं डोकं जड झालं होतं. कॅप्टननं केबिनची सगळी लाईट बंद केली आणि मग तो मला म्हणला की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहेस, असं सारखं माझ्या कानाजवळ तो पुटपुटत होता. मग ना त्यानं माझ्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. माझं डोकं जड झालं. त्यानं मला एकदम संमोहित करून ना माझ्यावर त्यावेळी त्याने बलात्कार केला. ज्याला देवाऱ्यात ठेवायला निघाले त्यानंच अब्रूवर घात